हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे सारिकास क्रिएशन्समध्ये. सकाळचे वाजतायत 5:15. फ्रेंड्स, मी आली आता किचनमध्ये कारण बनवायचा आहे टिफिन आहोंचा. 6:15 ते घरातून निघतात. हा बघा किती अंधार आहे बाहेर, अजून उजाडलेलं नाही आहे. सुरुवात होते सकाळची ती म्हणजे गरम पाण्याने. हो, आम्ही दोघेही गरम पाणी घेतो उठल्यानंतर. सर्वात आधी गरम पाणी आणि त्याच्यानंतर फ्रेश झाल्यानंतर बाकीची इतर कामं. दिवशी जे काही लागणार असतं त्याची म्हणजे भिजवायचं वगैरे असेल ते रात्रीच भिजत घालते. इथे ड्रायफ्रुट्स भिजवलेले आहेत आणि ही आहेत रात्रीची भांडी. ती लावून घ्यायची आहेत आणि आता करणार आहे तयारी भाजी बनवण्याची. आज ठरवलं फरसबी आणि बटाट्याची भाजी पटकन होते, ती बनवून घेणार आहे. सकाळी भाजी काय बनवायची हा सर्वात मोठा प्रश्न असतो आणि तो आपल्यापैकी सगळ्यांनाच पडतो, मलाही पडतो. त्यामुळे ना मी आधीच आदल्या रात्रीच ठरवते की उद्या टिफिनसाठी किंवा दुपारच्या स्वयंपाकासाठी काय भाजी बनवायची. ते आधीच ठरवलं ना तर गोंधळही होत नाही, वेळ वाया जात नाही, वेळ वाचतो आणि स्वयंपाक करायलाही सोपा होतो. अशी छोटी छोटी कामं जर आपण आधीपासून प्लॅन करून ठेवली ना तर खरंच सगळी कामं सुरळीत पार पडतात आणि मनावरचा ताण पण कमी होतो. बघा सकाळी सकाळी आलेला आहे भाकरी घ्यायला. धर, घे, फोन आहे, घे, जा, बाय बाय. फोन होता हातामध्ये म्हणून तो घाबरत होता. रोज येतो सकाळी सकाळी काहीतरी खायला मागण्यासाठी. हे बघा थोडासा हलकासा पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे रस्ता ओला झालेला आहे. चला आता पुढची कामं करून घ्यायची आहेत. माझं असं म्हणणं आहे की एक ऑर्गनाइज घर रोजच्या छोट्या छोट्या सवयींमुळे बनतं. बरोबर आहे ना? स्वयंपाक झाला की भांडी लगेच घासून किचन स्वच्छ करण्याची सवय मला खूप आवडते. त्यामुळे किचन नीटनेटके दिसते आणि नंतर कामाचा ढीगही साचत नाही. स्वच्छ किचन मधून काम करताना मनही प्रसन्न राहते आणि पुढच्या वेळी स्वयंपाकाची सुरुवात ही उत्साहाने होते. छोट्या छोट्या चांगल्या सवयी आपला दैनंदिन आयुष्य खूप सोपं करतात. स्वच्छ घर आणि स्वच्छ किचन म्हणजे आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी. किचन आवरून झालंय. आता मी माझ्यासाठी हा हर्बल टी म्हणजे मी रात्री एका मग पाण्यामध्ये जिरा, ओवा आणि बडीशेप भिजत घालते. ते मी आता उकळून घेणार आहे छान पाण्यामध्ये आणि तेच पाणी आपल्याला वापरायचं. त्याच्यात थोडीशी हळद, ओली हळद असेल तर खूपच चांगलं, थोडीशी दालचिनीची पूड आणि किसलेलं आलं. हा चहा झाल्यानंतर त्याच्यात तुम्ही थोडंसं लिंबूही पिळू शकता. छान उकळून घ्यायचं आहे. मला खूप आवडतो कारण ह्याच्यामुळे थोडंसं पचनक्रिया सुधारते. बाकी काही फायदे आहेत की नाही मला माहीत नाही, पण याचबरोबर आपण जर भरपूर पाणी, व्यवस्थित आपलं डाईट ठेवलं आणि थोडी एक्सरसाइज केली तर ते आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे. हा माझा हर्बल टी रेडी झालेला आहे. तुम्ही सकाळी तुमच्या दिवसाची सुरुवात कशी करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. छान आता हे विंडो मी ओपन करून घेणार आहे आणि बसणार आहे गरमागरम हा माझा हर्बल टी पीत. छान असं वातावरण झालंय आजचं. आभाळ आलेलं आहे. कधी कधी मोठे बदल नाही तर छोट्या सवयीच आयुष्य बदलतात. सकाळची शांत सुरुवात, स्वतःसाठी काही मिनिटे, खूप छान वाटतं. बऱ्यापैकी काम आवरल्यानंतर किचनमधलं मी थोड्या वेळ माझ्यासाठी काढते. लहान लहान सवयीच मोठे बदल घडवतात. स्वतःसाठी थोडा वेळ काढणे, मन शांत ठेवणे आणि शरीराची काळजी घेणे हीच खरी यशाची सुरुवात. आपणच आपली काळजी नाही घेतली तर त्याच्यामुळे आपलं कुटुंब सफर होतं. रोज असा हर्बल टी मी माझ्यासाठी बनवते. अंघोळ झाली आणि छान अशी मी देवपूजा करून घेतली. नाश्त्यासाठी आज मी बनवला पौष्टिक मुगाच्या डाळीचा डोसा, ज्यामध्ये मी घेतली आहे भिजवलेली मुगाची डाळ, 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि बीटरूट घातलाय. तुम्ही अख्खे मूग सुद्धा भिजवून घेऊ शकता. मुगाच्या डाळीत बीटरूट घातल्यामुळे डोसा दिसायलाही सुंदर आणि चवीलाही अप्रतिम आणि पौष्टिक सुद्धा. मूग हे प्रोटीन आणि फायबरयुक्त असतात, तर बीटरूट
मध्ये फोलेट, पोटॅशियम आणि नॅचरल कलर असतो. त्यामुळे हा नाश्ता पोटभर तर होतोच, शिवाय दिवसाची सुरुवातही छान होते. कमी तेलात तयार होणारा हा डोसा मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल. सो तुम्ही सुद्धा नक्की हा बनवून बघा. आयुषसाठी ही छान हेल्दी अशी स्मूदी सुद्धा मी बनवून घेतलेली आहे. सो आता त्याला नाश्ता देणार आहे आणि मग मी सुद्धा नाश्ता करून देणार आहे. सो इथे आहे आयुष. 3 दिवस झाले त्याला, तो आला आहे रिटर्न नोएडावरून. छान आता ब्रेकफास्ट त्याच्यासाठी बनवला आहे, हेल्दी ब्रेकफास्ट. खा आता आणि सांग कसं झालं आहे. आवडतोय का सांग. सो फ्रेंड्स, कसं काय वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ ते नक्की मला कळवा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओत नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.